आज हे शिक्षणाधिकारी म्हणून ज्या होत्या वैशाली वीर झनकर, त्यांना आज सकाळी 11:45 लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने सकाळी नाशिकमध्ये अटक केली आणि त्यांना अटक केल्यानंतर त्यांना मेहरबान न्यायालयासमोर आत्ता हजर केले असता मेहरबान न्यायालयाने सरकारी पक्षाचं म्हणणं ऐकून आणि समोरच्या पक्षकारांचं म्हणणं ऐकून, म्हणजे वैशाली वीरच्या वकिलांचं म्हणणं ऐकून वैशाली वीर पब्लिक झनकर या ज्या आरोपी आहेत त्यांना 1 दिवसाकरता पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे आणि बाकीचे जे काही आरोपी होते त्याच्यामधले त्या आरोपींना मेहरबान न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। नाही, सरेंडर झालेत ही पहिली बाब, म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे, कारण की त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्या जर सरेंडर आले असत्या तर ते शरणागतीचा रिपोर्ट तसा तपासी अंमलदार यांनी दिला असता, परंतु त्यांनी जो अटकपूर्व जामीन दाखल केलेला आहे त्याच्यातूनच त्यांची मोडस ऑपरेंडी आपण जे म्हणू त्यांचा जो काही स्वभाव आहे कायद्याच्या पळवाटा काढण्याचा त्यांनी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो तपासी यंत्रणेने हाणून पाडले। हीच बाजू न्यायालयामध्ये मांडण्यात नाही आली, म्हणजे त्या पळून जात आहे, तुमच्या कस्टडीमधून पळून जात नाही, न्यायालयाने गंभीर होतं, न्यायालयामध्ये माननीय न्यायालयामध्ये ही बाजू मांडण्यात आली, त्याचा अवलोकन करून मगच माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी त्याच्यामध्ये मंजूर केली आहे। आज कोर्टामध्ये बाजू मांडायला हवी होती, ठोस पुरावे होते आपल्याकडे, तशा पद्धतीने बाजू मांडली नाही, त्यामुळे मेहरबान कोर्टाने फक्त 1 दिवसाची नाही, तसं म्हणायला गेलं तर त्याबाबत मला असं सांगायची इच्छा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अवलोकन केले असता जे काही संबंधित तपासी अंमलदार आहेत त्यांनी तपासी अंमलदारांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांप्रमाणे की सूर्यास्तानंतर महिला आरोपी जर असेल तर तिला महिला आरोपीला अटक करायची नाही असा कायदा असल्यामुळे त्यांना त्या दिवशी अटक करण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचं बंधपत्र लिहून घेतलेलं होतं आणि ते बंधपत्राचं उल्लंघन उलटपक्षी त्या पर्टिक्युलर आरोपीने केलेलं आहे आणि तपासी अंमलदारांनी याबाबत योग्य ती चौकशी सुरू केलेली असून त्या पर्टिक्युलर आरोपींच्या इतर जे काही मिळकती आहेत, स्थावर मिळकती, जंगम मिळकती, त्यांच्याकडे असलेल्या पैशांचं स्वरूप या सगळ्या गोष्टींचा सखोल तपास सुरू केलेला आहे आणि माननीय न्यायालयासमोर ते ज्यावेळेस आता त्यांना पुन्हा त्या आरोपीला आणण्यात येईल त्यावेळेस माननीय न्यायालयासमोर ते रिपोर्ट पुन्हा मांडण्यात येईल।